मित्रमैत्रिणींनो, 1857च्या बंडावरती खूप जास्त प्रश्न आहे. टॉपिक महत्त्वाचा आहे. कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे हे ओळखायचे. रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली करण्यात आले. यस, बरोबर आहे. खरं तर रंगो बापूजी गुप्ते यांनी या संस्थानामध्ये बंडाची पूर्ण तयारी देखील केलेली होती आणि अगदी या तयारीच्या अंतिम क्षणी 1 आठवडा आधीच हा कट उघड झाला. नानाराव चव्हाण या माहितीदाराने ही इन्फॉर्मेशन जी आहे, ही इन्फॉर्मेशन ब्रिटिशांना पोहोचवली. त्यामुळे या संदर्भात या विशेष एक आयोग नेमण्यात आला होता. त्यांनी पकडलं, दोषी ठरवलं आणि त्यांना नंतर फाशी देण्यात आली. पर्याय क्रमांक ब आहे चुकीचा. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला होता. नाही, इथंच हा प्रश्न फिरतो. कसा की हा मुद्दा जो आहे हा ट्रॅप करणारा आहे. म्हणजेच इंग्रजांनी डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, दत्तकबंदी धोरण जे आहे ते वापरून नागपूर संस्थान जप्त केलं होतं आणि त्यामुळे या संदर्भात इथं बंडाची शक्यता पण खूप जास्त होती. नागपूरमधल्या बंडखोरांनी इथं तयारी पण केलेली आपल्याला दिसून येते. परंतु या संदर्भात असं झालं की इथे राणी बंकाबाई यांनी जी आहे ती भूमिका अशी स्वीकारली की लोकांनी बंडामध्ये सहभागी होऊ नये. इंग्रजी प्रशासनाला माहिती दिली, सहकार्य पण केलेले. त्यामुळे हा पर्याय इथं चुकीचा ठरतो. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. हा पर्याय बरोबर आहे. आणि रंगो बापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत आणि रामजी शिरसाट म्हणजे सावंतवाडीचे यांनी देखील उठाव केला. हे देखील बरोबर आहे. त्यांना देखील नंतर शिक्षा झालेली आपल्या इथे दिसून येते. मग पर्याय क्रमांक ब जर सोडला तर 3 हे उत्तर आहे.